ठरवलं होतं की हसायचं नाही, हसून दाबून ठेवायचं, पण हसू आलंच. वाटलं जरा गंमत करावी तुझी, पण नाही जमलं. माझा फोन खरंच बंद पडला होता. अगं मला ते लगेच कळलं होतं. आणि मी का रागावेन तुझ्यावर. बरं, आणि ठरल्याप्रमाणे मी सकाळीच तुझा आवाज ऐकला. आवाज ऐकला? कसा काय? आता ती पोरगी पोटूशी राहिली म्हणून तुमच्या गळ्यात मारली. मग आता मी पोटूशी असं समजा. म्हणजे आता फक्त बघा मी काय करते ते. दिवाळीनंतर लगेचच पुढची सभा गडचिरोलीला. गडचिरोली? काय बोलताय वाकणीस? अहो, तिथलं ते उग्रवादी प्रकरण आणि दादाच्या सिक्युरिटीचं काय तिथे? सध्या सरकार सुद्धा काहीही करू शकत नाहीये तिथे. सगळ्या राजकीय व्यवस्थेचा बोऱ्या वाजलाय दादा तिथे. वामन, हेच मला तिथल्या लोकांना समजावून द्यायचंय, पटवून द्यायचंय. त्यांच्यामध्ये विश्वास संपादन करण्याची हीच ती वेळ आहे. त्यामुळे वाकणीस, आपला दौरा जसा ठरला होता तसाच होईल. फक्त नाशिक नंतर आपण शिर्डीला जाऊया, बाबांच्या दर्शनाला. जानकीताई, मला असं वाटतं मला परत दिवस गेले. काय सुगंधा, तुला कळतंय का तू काय बोलती असते? जानकीताई, अगं मी कसं पाय खोटं बोलू? कुठली मुलगी स्वतःच्या बाबतीत असं बोलेल? मला माझ्यावर विश्वास ठेव जानकीताई. हे बघ, तू चल माझ्या बरोबर. जानकी, आपल्या तिघींशिवाय आणखी कोणालाही गोष्ट माहिती आहे? नाही, अजून तरी कोणाला नाही. उद्याच्या उद्या हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तिथंच असेल साधा. तुला नव्हतं का मागे झालं? परशु शेटाव, एक गडबड झाली. ती रोजच होती, नवीन काय त्याच्यात? तू काय केलं ते सांग. अहो, मी जानकीताईला सांगितलं मी गरोदर आहे म्हणून. मग ती मला आत्याबाईंकडे घेऊन गेली आणि आता त्या म्हणतायत की आपण डॉक्टरांकडे जाऊयात. त्या दिवशी तू माझी गंमत बघत होतीस मला खोट्यात पाडून. आता मी तुझी गंमत बघणार. मी नाही हार मानणार. यात नाही काहीतरी मार्ग काढीन. मार्ग काढतो. जेवढा मार्ग काढायचा प्रयत्न करशील तेवढी त्या जाळ्यामध्ये अडकत जाशील बघतो. असं असेल ना, नाही यातनं बाहेर पडून दाखवलं ना, तर नावाची सुगंध नाही.